रक्त्या उन्हामध्ये अखेर मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू झालेलं आहे। आज ह्या आमरण उपोषणाचा पहिला दिवस होता। दिवसभरामध्ये काय घडामोडी घडलेल्या आहेत, सध्या पाटलाची तब्येत कशी आहे आणि त्या ठिकाणी मराठा बांधवाचा जनसमुदाय कशा पद्धतीने एकत्र येत आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण यापुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, 16 मे रोजी अंतरवाली सराटी ह्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण 30 मे रोजी आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितले होते। राज्य सरकार पुढे 10 मागण्या त्यांनी ठेवलेल्या होत्या आणि या 10 मागण्यावर विचार करण्यासाठी राज्य सरकारला 29 मे चा अल्टिमेटम देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी राज्य सरकारच्या भाजपचे नेते प्रसाद लाड जे आहेत ते येऊन गेले। असं वाटलं होतं की प्रसाद लाड यांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार पुढे ठेवलेल्या ज्या 10 मागण्या आहेत त्यामध्ये तोडगा काढण्यास प्रसाद लाड यांना यश येईल, परंतु त्यांना देखील अपयश आल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील व प्रसाद लाड हे देखील दोघे आले, परंतु त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली। चर्चेतून कुठलाही मार्ग न निघाल्यामुळे आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी रखरखत्या उन्हामध्ये बाजावर बसून आपलं आमरण उपोषण जे आहे ते अंतरवाली सराटी या ठिकाणी सुरू केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। सध्या जर पाहिलं तर तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून तळपत्या उन्हामध्ये मनोज जरांगे पाटील जे आहेत आपल्या 10 मागण्या घेऊन आमरण उपोषण अंतरवाली सराटीमध्ये सुरू केलं असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। या उपोषणादरम्यान काही महिला देखील ह्या ठिकाणी उपस्थित होत्या। त्यातील एका महिलेला वाढत्या तापमानामुळे भर आल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यानंतर त्या महिलेला थेट हॉस्पिटलमध्ये दाखल देखील करण्यात आल्याचं आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। याचबरोबर मनोज जरांगे पाटील जे आहेत त्या अंतरवाली सराटी या ठिकाणी रखरखत्या उन्हामध्ये आमरण उपोषणाला बसले असल्याची माहिती राज्य सरकारला कळताच त्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष असलेले राधाकृष्ण विखे पाटील हे देखील येऊन गेले, परंतु राधाकृष्ण विखे पाटलांनी राज्य सरकारकडून मिळालेले आश्वासन मनोज जरांगे पाटील यांच्या पुढे ठेवले, परंतु मनोज जरांगे पाटील यांना ते मान्य नसल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आपलं जे आमरण उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे ते कायम ठेवल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। दिवसेंदिवस वाढतं तापमान, याचबरोबर सध्या जर पाहिलं तर अंतरवाली सराटी ह्या ठिकाणी 40 ते 42 डिग्री सेल्सिअस मध्ये सध्या तापमान असल्याचं नोंदवलं जात आहे। या सेल्सिअसच्या तापमानामध्ये मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या काही मागण्यासह इतर मागण्या घेऊन आमरण उपोषणाला बसल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे आता अंतरवाली सराटी या ठिकाणी राज्यातील कानाकोपऱ्यातून मराठा समाज जो आहे तो एकत्र होत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। अगदी पहिल्याच दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसल्यानंतर 2 किलोमीटर पर्यंत गाड्याच्या रांगाच रांगा आपल्याला त्या ठिकाणी देखील पाहण्यास मिळत आहे। याचबरोबर मराठा समाजातील नागरिक जे आहेत ते सरकारच्या विरोधामध्ये आता तीव्र भावना ज्या आहेत त्या व्यक्त करीत असल्याचं देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या जीवितास काही जर बरं वाईट झालं तर राज्य सरकारला खूप मोठा या विषयाचा फटका देखील बसू शकतो, असं देखील जे चित्र आहे त्या ठिकाणी निर्माण होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी समृद्धी महामार्गावर देखील अनेक मराठा समाजातील नागरिकांनी रस्ता रोको केल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। लातूर, उस्मानाबाद या ठिकाणी देखील मराठा समाजाच्या नागरिकांनी रस्ता रोको करून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा दिल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला राज्य सरकारने गांभीर्याने घेणं तितकंच गरजेचं आहे। नसता वाढता तापमानाचा परिणाम मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्यावर झाला तर राज्यामध्ये उद्रेक होईल अशी देखील परिस्थिती हळूहळू निर्माण होत असल्याचं आपल्याला अनेक जिल्ह्यामध्ये देखील पाहण्यास मिळत आहे। त्यातच आता अंतरवाली सराटी या ठिकाणी देखील रस्ता रोको करण्यात आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। ओडी गुजरी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अनेक मराठा समाजातील तरुणांनी रस्ता रोको केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। कारण जर पाहिलं तर आता या वाढत्या उन्हाच्या तापमानामुळे मनोज जरांगे पाटील यांची जी तब्येत आहे ती देखील खालावत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवितास काही जर बरं वाईट झालं तर याला राज्य सरकार
जबाबदार असेल आणि याचे खूप मोठे पडसाद देखील राज्यामध्ये उमटू शकतात असं देखील आता तीव्र भावना ज्या आहेत त्या ठिकाणच्या मराठा समाजाच्या नागरिकातून व्यक्त केल्या जात आहेत। आज पहिला दिवस असला तरी मनोज जरांगे पाटील यांना त्यांचं शरीर जे आहे ते आता दुपारनंतर साथ देत नसल्याचं देखील त्या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे। ज्यामुळे आता मनोज जरांगे पाटील जे आहेत ते अगदी थकल्यासारखं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। अगदी पहिल्या दिवशीच या रखरखत्या उन्हामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण चालू केल्यामुळे आता त्यांचं शरीर देखील त्यांना हळूहळू साथ देणं सोडित असल्याचं देखील बोललं जात आहे। त्यामुळे आता राज्यातील कानाकोपऱ्यातून मराठा समाज जो आहे तो आंतरवाली सराटीच्या दिशेने धाव घेत असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे। मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी आपलं आमरण उपोषण चालू केलेलं आहे। राज्य सरकारने आपल्या 10 मागण्यावर लवकरात लवकर विचार करून त्यावर तोडगा काढावा अशी ठाम भूमिका जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांची असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांचं दिवसभरातील हे आमरण उपोषण सुरू झालेलं आहे। सायंकाळच्या वेळेस अगदी थकल्यासारखे मनोज जरांगे पाटील हे आपल्याला पाहण्यास मिळत होते। त्यामुळे त्या ठिकाणी मराठा समाजाचा जमाव जो आहे तो वाढत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। मनोज जरांगे पाटील यांची जर जीवितास काही धोका निर्माण झाला तर याचा उद्रेक जो आहे तो आंतरवाली सराटीपासून संपूर्ण राज्यामध्ये पाहण्यास मिळू शकतं असं देखील चित्र आता आंतरवाली सराटी या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्याचबरोबर प्रशासनाकडून त्या ठिकाणी चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। सकाळपासून त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। याचबरोबर वाढत्या तापमानामुळे आरोग्यावर कुठलाही दुष्परिणाम होऊ नये यासाठी आरोग्य विभागाच्या टीम ज्या आहेत त्या ठिकाणी देखील सज्ज करण्यात आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। परंतु राज्य सरकार पुढे मनोज जरांगे पाटील यांनी ज्या 10 मागण्या ठेवलेल्या आहेत या 10 मागण्याचा तोडगा काढण्यामध्ये राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचं आपल्याला गेलेल्या या 14 दिवसामध्ये पाहण्यास मिळालेलं आहे। कारण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी 16 मे रोजी स्पष्ट केलेलं होतं की आपल्या ज्या 10 मागण्या आहेत या 10 मागण्या ज्या आहेत त्या राज्य सरकारने 29 मे पर्यंत पूर्ण कराव्या। परंतु राज्य सरकार ह्यामध्ये अपयशी झाल्यानंतर आता 30 मे पासून आमरण उपोषण जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी रखरखत्या उन्हामध्ये सुरू केल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्या ठिकाणी आता हजारोच्या संख्येने मराठा समाज जो आहे तो एकत्र होत असल्याचं आपल्याला आंतरवाली सराटी या ठिकाणी देखील पाहण्यास मिळत आहे। दिवसभराची अशा पद्धतीची ही चालू घडामोड होती। सायंकाळच्या 5 वाजल्याच्या वेळेची त्या ठिकाणची ताजी बातमी जी आहे ती समोर आलेली आहे आणि मनोज जरांगे पाटील जे आहेत ते पूर्णपणे थकल्यासारखं त्या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत आहे। दिवसभरापासून पाण्याचा एक थेंबही मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला नाही। रखरखत्या उन्हामध्ये डोक्याला भगवा रुमाल गुंडाळून मनोज जरांगे पाटील जे आहेत ते त्या ठिकाणी रखरखत्या उन्हामध्ये आमरण उपोषणाला बसल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील आपल्या ठाम मागण्यावर आपल्या भूमिकेवर ते ठाम आहेत। राज्य सरकार आता मनोज जरांगे पाटील यांचं हे जे उपोषण आहे ते रोखण्यासाठी कशा पद्धतीने पावले उचलत आहे याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी चालू केलेलं जे आमरण उपोषण आहे या आमरण उपोषणाची जर अपडेट तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।